आणि आता पाहणार आहोत सविस्तर प्राइम टाइम। दसरा मेळाव्याला ज्यांची गर्दी जास्त त्यांचीच खरी शिवसेना असं आव्हान शिंदे समर्थक रामदास कदमांनी दिलेलं होतं। या आव्हानावरती आता उद्धव ठाकरे समर्थकांनी काहीशी माघार घेतल्याचं चित्र आहे। शिवाजी पार्कातला दसरा मेळावा म्हणजे इव्हेंट नसून तो फक्त विचारांचा मेळावा असल्याचं अनिल परब यांनी म्हटलंय। बीकेसीच्या दसरा मेळाव्यासाठी जवळपास 3 लाख शिवसैनिक आणण्याचं नियोजन शिंदे समर्थकांचं आहे। शिंदे समर्थक 3 लाख शिवसैनिक जमा करणार आहेत, तर उद्धव ठाकरे समर्थक किती शिवसैनिक गोळा करतील याची राज्याला उत्सुकता होती। मात्र आता या संख्येच्या गणितामुळे उद्धव ठाकरे समर्थकांची भूमिका काहीशी नमती झाल्याची चर्चा रंगू लागलेली आहे। असं कोणाला कोठा कुठला दिलेला नाही। स्वतःच लोक ग्रामीण भागातून महाराष्ट्रातून स्वतःच सगळे येतील आणि मग शिवसेना कुणाची त्याचा निर्णय मला वाटतं न्यायालयामध्ये लागण्याच्या आधीच दसऱ्याला 5 तारखेला लागेल असं मला ते वाटतं। आज शिंदे गटाकडून टीजर लॉन्च करण्यात आला, एक पोस्टर लॉन्च करण्यात आलं, त्याच्यात बाळासाहेब ठाकरे आहेत, शिवसेनेचा सिम्बॉल आहे, दरकाळी फोडणारा वाघ आहे आणि हिंदुत्वाचं जे विचार आहे किंवा हिंदुत्वाचं जे गणित आहे ते त्यांनी या दोन्ही टीजरमध्ये आणि ते म्हणले की आम्ही विचारांचे वारसदार आहोत। त्यांच्यासाठी ही इव्हेंट आहे, आमच्यासाठी हा दसरा मेळावा आहे। ज्याची गर्दी त्याची शिवसेना ठाकरे समर्थकांना थेटपणे आव्हान देण्यात आलेलं होतं। तर इव्हेंट नाही मेळावा ठाकरे समर्थकांची जी नमती भूमिका या संदर्भातलीच बातमी आपण पाहणार आहोत, कारण दसऱ्याआधीच मुंबईमधील राजकीय वातावरण हे चांगलंच तापलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यावरून जोरदार रस्सीखेच सुरू झालेली आहे। आगामी दसरा मेळाव्यासाठी एकनाथ शिंदे समर्थकांकडून जोरदार तयारी देखील करण्यात येते आहे। वांद्र्याच्या MMRDA ग्राउंडवर होणाऱ्या या दसरा मेळाव्यासाठी शिंदे समर्थकांनी पोस्टर तयार केलेलं आहे। दसरा मेळाव्याच्या या पोस्टरवरती बाळासाहेबांच्या फोटोसह धनुष्यबाण हे चिन्ह पाहायला मिळतंय, तर दुसरीकडे वांद्र्याच्या कलानगर जंक्शन जवळ ठाकरे समर्थकांनीही पोस्टर्स लावलेले आहेत। या पोस्टरवर काळ कठीण असणार आहे अशा आशयाचा मजकूर पाहायला मिळतोय। दसऱ्याआधीच मुंबईमधील राजकीय वातावरण हे चांगलंच तापलेलं आहे। दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाची जय्यत तयारी सुरू आहे। शिंदे गटानं गुरुवारी 2 पोस्टर जारी केलेले आहेत। यानंतर आता शिंदे गटानं दसरा मेळाव्याचा टीजर देखील रिलीज केलेला आहे आणि या टीजरमध्ये बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदेंचा फोटो वापरण्यात आलेला आहे। एकलव्य एक नाथ अशा आशयाचा हा टीजर असल्यानं ठाकरे समर्थकांची कोंडी केल्याची चर्चा रंगू लागली आहे। आणि शिवरायाचा भगवा झेंडा, शिवसेनेचा भगवा झेंडा, हिंदू धर्माचा भगवा झेंडा सतत सातत्यानं आसमानात फडकत राहायला पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। शिवसेनेचा दसरा मेळावा BKC बांद्रा मुंबई। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंनी गुरुवारी ठाण्यात जाऊन टेंभी नाक्यावरील देवीची आरती केली। खरं तर टेंभी नाक्यावरील नवरात्रोत्सवावरती शिंदे समर्थकांचा दबदबा आहे, तर शिवसेना विरुद्ध शिंदे समर्थक असा सामना रंगलेला असताना रश्मी ठाकरेंच्या ठाणे भेटीला महत्त्व आलेलं होतं। तसंच यावेळी राजकीय संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र हा संभाव्य राजकीय संघर्ष टळलाय। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन, रश्मी ठाकरेंच्या हस्ते ठाण्यात देवीची आरती, शिवसेना शिंदे समर्थकांमधला संघर्ष टळला। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन देवीची आरती केली। शिवसेनेतल्या बंडानंतर ठाकरे विरुद्ध शिंदे समर्थक असा राजकीय सामना राज्यभरात सुरू आहे। पण एकीकडे हा राजकीय संघर्ष सुरू असतानाच रश्मी ठाकरे यांनी ठाण्याच्या टेंभी नाक्यावरच्या देवीची आरती केली। आनंद दिघे यांनी हा नवरात्रोत्सव सुरू केला होता आणि या उत्सवावर शिंदे समर्थकांचा वरचष्मा आहे। त्यामुळे रश्मी ठाकरे यांच्या ठाणे दौऱ्यादरम्यान शिवसेना आणि शिंदे समर्थकांमध्ये राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तवली जात होती। 1986 ला देवीची स्थापना आहे। वहिनींचं लग्नही तेव्हापासून इथे येत आहेत। आज फक्त आम्ही एकत्र आलो
एक शक्ती जी नवरात्रातली, त्याला शिवसेनेची शक्ती महिला आघाडी एकत्र आलो. वाद कोणीच नाही घालणार. इथे महाशक्ती बसलीये, शक्तीपीठ बसलंय, ही नारी शक्ती एकत्र आहे, त्यामुळे वादाचा प्रश्न येत नाही. शिंदे समर्थकांनी टेंबी नाक्यावरील देवीची पूजा आणि महाआरतीचं वेळापत्रक आधीच निश्चित केलं होतं. त्यानुसार गुरुवारी शिंदे समर्थक आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते देवीच्या महाआरतीचं नियोजन करण्यात आलं होतं. मात्र इकडे शिवसेनेनं सुद्धा रश्मी ठाकरे यांच्या हस्ते महाआरतीचं आयोजन केल्यामुळे राजकीय संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह होती. पण शिंदे समर्थकांनी सामोपचाराची भूमिका घेतल्यामुळे हा संभाव्य संघर्ष टळला. ज्या उत्सवाचे प्रमुख मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्या उत्सवाला विना निमंत्रण आपण आलात, आम्ही तुमचं स्वागत केलं. परंतु केवळ राजकारण म्हणून त्या ठिकाणी आलेले आहेत. हे संधिसाधू लोक आहेत. यापूर्वी त्यांना कधीच टेंबी नाका, नवरात्रोत्सव, दिघे साहेब दिसले नाहीत, परंतु लोकांचे सहानुभूती घेण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत. सगळ्यांनी मला बऱ्याच लोकांनी कॉल केले की आरती न करता इव्हेंट हा झाला, तिथे मोठ्या प्रमाणात इव्हेंट करण्यात आला. कारण आरतीला आलेली लोक, कारण ह्याच्यापूर्वी रश्मी वहिनी येत होत्या आणि त्या 10 मिनटं उभे राहून फक्त ते आरती करून त्या निघत होत्या, ताट फिरवून. म्हणजे असं काय एवढं मोठं इव्हेंट कधीच केला नाही त्यांनी, पण ह्याच टायमाला त्यांना एवढं शक्ती प्रदर्शन करायची वेळ आली. रश्मी ठाकरे राजकारणात थेट सक्रिय नसल्या तरी शिवसेनेच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांना त्यांची हजेरी बरंच काही सांगून जाते. एकीकडे शिवसेना आणि शिंदे समर्थकांमधल्या राजकीय संघर्षाला धार आलेली असतानाच दुसरीकडे रश्मी ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन देवीची आरती केली. त्यामुळेच त्यांच्या ठाणे दौऱ्याला राजकीय महत्त्व आलं होतं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिंदे समर्थक आमदार आणि मंत्र्यांना खोके असा उल्लेख करून हिणवलं जातं. मात्र आता शिंदे समर्थक रामदास कदम यांनी चांगलाच राजकीय उलटफेर केलाय. खोके खोके करणाऱ्या शिवसेनेला त्यांनी टक्के टक्के बोला असा टोला लगावलाय. एक नंबर राष्ट्रवादी 57%, काँग्रेसला 33% आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री आमचा उद्धवजी, आम्हाला किती टक्के निधी? 16%. तुम्ही नापास. 16%. हे आदित्यला सांगा, हे टक्के टक्के आहेत ना, हे खोके खोके ते टक्के हे सांगा. खासदारांचा स्वतःचा निधीच वर्ष दीड वर्ष बंद करून टाकला आणि तो निधी बंद करून स्वतः ते पैसे आपलेच केंद्राचे आहेत म्हणून त्यांनी वापरले. आपल्याला कसं कळणार? एकदा स्वतः तो निधी एकत्र केल्यावरती तो निधी उत्तर प्रदेशला गेला का, गुजरातला गेला का, महाराष्ट्रात आला, याचा आधी एक तर लेखाजोखा जे केंद्रीय मंत्री आहेत महाराष्ट्रातले केंद्राचे, त्यांनी मांडला पाहिजे की खासदार निधी जो केंद्र सरकारने ताब्यात घेतला तो महाराष्ट्राला किती मिळाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे. 2024 मध्ये राष्ट्रवादीला बारामतीत उमेदवार मिळणार नाहीत असा घणाघात त्यांनी केला. येणाऱ्या काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये प्रवेश होतील की महाविकास आघाडीला एकही उमेदवार सापडणार नाही असा टोला त्यांनी लगावला. दुसरीकडे इतक्या वर्षात फक्त बारामतीतच विकास झाला, मात्र 5ही मतदारसंघ विकासापासून वंचित असल्याचं बावनकुळेंनी बोलताना म्हटलं. तसंच आगामी निवडणुकीत बारामतीला झटका बसेल असा दावाही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला. एकूणच आता सत्ता संघर्षाच्या काळात ज्याप्रमाणे ठाकरे समर्थकांना मोठा धक्का बसलाय, त्याप्रमाणे आता येणाऱ्या 2024च्या निवडणुकीत राष्ट्रवादीलाही मोठा फटका बसण्याची शक्यता आता बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर निर्माण झालेली आहे. अजून मोठ्या मोठ्या असे प्रवेश होणार आहेत भाजपमध्ये की बॉम्ब ब्लास्ट सारखे एक एक प्रवेश म्हणजे असे झटके लागतील महाविकास आघाडीच्या पक्षाला, जसे बॉम्ब ब्लास्ट होतात त्याप्रमाणे. त्यामुळे त्यांनी 2024 पर्यंत वाट बघावी. अशी परिस्थिती येईल की महाविकास आघाडी सरच्या नेत्यांना उमेदवार सुद्धा मिळणार नाही. इथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं मला की बारामती शहराचा फक्त विकास झाला आहे, पण 5 विधानसभा कुठेही बारामतीच्या विधानसभेच्या विकासात येत नाही. बारामती लोकसभेमध्ये 5 विधानसभा विकासापासून वंचित असं कार्यकर्ते तिथे जनता सांगतं, जनतेने सांगितलं आहे. आणि त्यामुळं थोडी पायाखालची वाळू घसरलेली आहे. आता घरोघरी फिरावं लागतं आहे. शरद पवार विरोधात गेले की दौऱ्यावर निघतात, पण त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहिती नाही.
काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात असं सूचक विधान सुप्रिया सुळेंनी केलंय. बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्यातील निरनिमगाव इथे जाहीर सभेत खासदार सुळे बोलत होत्या. 55 वर्षात पवारांची 27 वर्ष सत्तेमध्ये आणि 27 वर्ष विरोधात गेलेली आहे. त्यांना महाराष्ट्रानं नेहमीच प्रेम दिल्याचं त्यांनी सांगितलं. आदरणीय पवार साहेबांचं जर तुम्ही 55 वर्षाचं राजकारण आणि समाजकारण पाहिलं तर त्याच्यात जेवढे चढ आहेत तेवढेच उतार आहेत. 55 वर्षात 27 वर्ष सत्तेमध्ये आणि 27 वर्ष विरोधात. पण मी नेहमी त्यांना सांगते की महाराष्ट्राने तुम्हाला प्रचंड प्रेम दिलं, पण विरोधात असताना महाराष्ट्राने तुम्हाला जास्त प्रेम दिलं हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. ते विरोधात गेले ना गेले की ते दौऱ्यावर निघतात आणि त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहिती नाही. काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात. मला वाटतं दिवसा स्वप्न बघणाऱ्यांच्या बद्दल उघड्या डोळ्याने आम्ही काय त्याच्यावर प्रतिक्रिया द्यावी. ज्यांना दिवसा स्वप्न बघायचे आहेत त्यांना ती लखलाप लागो. दरम्यान सुप्रिया सुळेंच्या विधानावरती भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी उत्तर दिलेलं आहे. राष्ट्रवादीला जनतेनं ओळखलेलं आहे. राष्ट्रवादीनं 40 ते 50 वर्षात 100 आमदार निवडून आणलेले नाही आहेत. तसंच राष्ट्रवादीनं स्वबळावर सत्ता स्थापन न करता पाठीत खंजीर खुपसून सत्ता मिळवली आहे अशी टीका पडळकरांनी केली आहे. सुप्रियाताईंना तुम्ही हा प्रश्न विचारा. तुमच्या वडिलांच्या नेतृत्वाखाली गेली 40-50 वर्ष तुम्ही महाराष्ट्रात काम करताय, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला 3 अंकी आमदार कधी निवडून आणले नाहीत. त्यांना त्यांच्या स्वबळावरती विश्वासघात न करता पाठीत कुणाच्या तरी खंजीर न खुपसता एकदाही राज्यामध्ये मुख्यमंत्रीपद त्यांना मिळवता आलं नाही. त्यामुळे आता त्यांनी दौरे करत बसावं. राज्यातल्या लोकांनी त्यांना पुरतं राष्ट्रवादी काँग्रेसला ओळखलेलं आहे. वंशवादाच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडे वादात सापडल्या होत्या. आता सध्या मी बेरोजगार आहे, त्यामुळे कुणाला काम देऊ शकत नाही असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलेलं आहे. दरम्यान पंकजाताई स्वप्नातही असं म्हणणार नाहीत असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय. शब्द वापरले आपण माझ्यासाठी. फुलचंद काकांनी देवीच्या कानात काय सांगितलं की ताईंना सांग मला काहीतरी काम द्या. आता मी म्हणजे मला खूप आनंद झाला, कारण मी जर कुणाला काम देऊ शकते म्हणजे मला काम मिळेल. सध्या मी बेरोजगारच आहे. पंकजाताई स्वप्नात सुद्धा असं म्हणू शकणार नाही. बऱ्याच वेळेला काय होतं, मागचा पुढचा संदर्भ आपण सोडतो आणि त्यामुळे त्या मधल्या वाक्याचा अर्थ तसा होतो. आमचं केंद्रीय नेतृत्व सुद्धा अशा प्रकारे तुम्ही धचा मा केल्यामुळे गैरसमज करून घेणार नाही. महापालिका कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर आहे. कर्मचाऱ्यांना 22,500 सानुग्रह अनुदान पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे या पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात साजरी होणार आहे. आरोग्य सेविकांनाही आता एक वेतन बोनस दिलं जाईल. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. पालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीच्या निमित्तानं सरकारचं हे खास गिफ्ट आहे. माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. सर्व मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 22,500 हा बोनस आज त्यांनी मान्य केलेला आहे. आणि ज्या अनुदानित शाळांचे आपले शिक्षक आहेत त्यांना ह्यापूर्वी 50% बोनस सानुग्रह अनुदान देण्यात येत होतं. परंतु किरण पावसकरजी यांनी विनंती केली की सर्व अनुदानित शाळेच्या शिक्षकांना हा 50% सानुग्रह अनुदान या बोनस न देण्यापेक्षा त्यांना 100% द्यायला पाहिजे. आणि ती विनंती आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मान्य केलेली आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सरस्वतीबद्दल केलेल्या वक्तव्याचा विरोध करण्यासाठी आज भुजबळ यांच्या MET संस्थेच्या बाहेर भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. सध्या नवरात्र सुरू आहे आणि देवीच्या 9 रूपांपैकी एक असलेल्या सरस्वती मातेचा अपमान छगन भुजबळ यांनी केलेला आहे असं भाजपच्या महिला सदस्यांनी केलेलं आहे. भुजबळांच्या वक्तव्यावरून त्यामुळे वाद पेटलेला आहे. नवरात्रोत्सव चालू आहे. नवरात्रोत्सव म्हणजे नवनिर्मिती, नवसृजन आणि त्याबरोबरीने महिला शक्तीचा
महिला शक्तीला सन्मान देण्याचा उत्सव हा आहे आणि या उत्सवाच्या काळामध्ये कुठेतरी धार्मिक तेढ वाढवणारं, जातीय तेढ वाढवणारं असं वक्तव्य राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब यांच्याकडनं त्या ठिकाणी झालंय की सरस्वतीचं पूजन त्या ठिकाणी का सावित्रीमाईंचंच व्हायला पाहिजे. आमचा सावित्रीमाईंच्या पूजेला विरोध नाहीच आहे, कारण आज आम्ही त्यांच्यामुळे आहोत याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. एक माझं मत मांडण्याची मला या देशामध्ये परवानगी आहे. ते काय माझं मत असेल ते. हां, आता देशाच्या विरुद्ध काय बोललो वगैरे ती तुमचं तर गोष्ट वेगळी आहे, पण माझं मत मांडण्याची मला परवानगी आहे आणि ती माझ्या संस्थेचे जे सभासद आहेत त्यांच्यासमोर मी बोलत होतो. आता अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शिंदे सरकारनं शेतकऱ्यांना आता आणखी एक गिफ्ट दिलेलं आहे. सततच्या पावसामुळे बाधित पण 65 मिलीमीटरच्या निकषात न बसणाऱ्या राज्यातील 6 लाख शेतकऱ्यांना तातडीची 755 कोटींची मदत मंजूर करण्यात आलेली आहे. तर या मदतीच्या निकषात बसणाऱ्या 30 लाख शेतकऱ्यांना यापूर्वीच 3600 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत. आता आणखी 6 लाख शेतकऱ्यांना 755 कोटींची मदत मंजूर करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित आपदाग्रस्तांना तातडीनं मदत देण्यासाठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मंत्री गिरीश महाजनही उपस्थित होते. शिंदे सरकार सत्तेत येतात सर्वसामान्यांच्या मदतीसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर सरकारनं शेतकऱ्यांना दसऱ्याच्या मुहूर्तावर मोठं गिफ्ट दिलेलं आहे. झालेल्या बैठकीमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या जी काय भरपाई देण्याचा जो विषय होता त्याप्रमाणे जवळपास 30 लाख शेतकऱ्यांना ही जी मदत आहे ती देण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. त्याला जवळपास 3600 कोटी रुपयाचं वाटप सुरू झालेलं आहे आणि त्याचबरोबर जी सततच्या पावसामुळे जे निकषामध्ये जे बसत नव्हतं त्याचा देखील पंचनामा करून जवळपास 6 लाख शेतकरी जे आहेत त्यांना देखील आम्ही मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. तो जवळपास 755 कोटी आहे आणि गोगलगाईच्यामुळे झालेलं जे नुकसान आहे ते 98 कोटी आहे. असं जवळपास 36 लाख शेतकऱ्यांना 4500 कोटीचं वाटप या ठिकाणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचं वाटप सुरू झालेलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी 4 चाकींमध्ये 6 एअरबॅगची सक्ती करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. हा निर्णय पुढच्या वर्षी अर्थात 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्रालयानं हा निर्णय घेतलेला आहे. तर दुसरीकडे देशातील महानगरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं यावरती तोडगा म्हणूनही आता हवेत उडणाऱ्या स्काय बसकडे पाहिलं जात आहे. भारतामध्ये स्काय बस कधी येणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. यावर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ज्या शहरात रस्ते मोठे करता येत नाहीत तसंच जमीन अधिग्रहणाबाबत समस्या निर्माण होतात अशा शहरांमध्ये स्काय बसचा पर्याय उपयुक्त आहे असं नितीन गडकरी म्हणाले. मैंने LNG का ट्रक लॉन्च किया पुणे में, तो एक ट्रक एक बार 1400 किलोमीटर चलता है और 100 रुपए के डीजल के बजाय 50 रुपए का डीजल लगता है, तो कॉस्ट कम होगी. इलेक्ट्रिक ट्रक आ रहा है, इलेक्ट्रिक बस आ रही है. अभी बेंगलोर में मैं गया था तो मैं हवा में उड़ने वाली डबल डेकर बस शुरू करना सोच रहा हूं कि हवा में लोग उड़ते जाएंगे. तो ये नथिंग इज इम्पॉसिबल. तो ये क्या है, ये प्रगति और विकास हर क्षेत्र, एग्रीकल्चर, रूरल, ट्राइबल, टूरिज्म, हम सब क्षेत्रों को अच्छा करें. गाझियाबादमधील विजयनगर पोलीस स्टेशन परिसरामध्ये एका सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षक बदलावरून 2 गटात हाणामारी झाली आणि यानंतर या ठिकाणी पोलीस दाखल झाले. मात्र तरीही वाद मिटला नाही. ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे. पोलिसांनी काही लोकांना या प्रसंगानंतर ताब्यात घेतलेलं आहे. इसके संबंध में कुछ वीडियो हैं जो सोशल मीडिया पर प्रसारित हो रही हैं. इसमें जो लोग हैं जो अराजकता वहाँ कर रहे हैं, लोगों को पुलिस ने हिरासत में लिया है
और मौके पे पुलिस मौजूद है, शांति व्यवस्था बनी हुई है। प्रकरण में अग्रिम विधिक कार्रवाई की जा रही है पुलिस द्वारा। सध्या संपूर्ण राज्यभरामध्ये नवरात्रोत्सव साजरा केला जातोय. पाहूया त्याच संदर्भातल्या बातम्या. संपूर्ण मुंबई शहरामध्ये नवरात्राचा जल्लोष सुरू आहे. मुंबईच्या बोरीवली परिसरात रायगड प्रतिष्ठानकडून रंगरास गरबा महोत्सव करण्यात आलेला आहे आणि भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी आयोजित केलेल्या या गरबा आणि दांडियाला मोफत प्रवेश दिला जातो आणि त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक गरब्याचा आनंद घेताना दिसतात. गरबा क्वीन प्रीती पिंकी यांनी गायलेल्या गीतांवर इथे रसिक गरब्याचा आनंद घेत आहेत. तर याच संदर्भामध्ये अधिक जाणून घेण्यासाठी थेट बोरिवली या ठिकाणी आमच्या प्रतिनिधी रुचा कानोलकर आपल्या सोबत जोडल्या जात आहेत आणि रुचा कानोलकर यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. खरं तर रुचा, या गरब्याची धूम त्या ठिकाणी कशा प्रकारे तुला या क्षणाला पाहायला मिळते? काही जण असं म्हणत असले की गुजरातचा दांडिया हा अनुभव, मात्र त्याला तोडीस तोड आहेत मुंबईकर. मुंबईच्या बोरिवलीच्या चिकूवाडीमध्ये गरब्याचं आयोजन केलं गेलेलं आहे रायगड प्रतिष्ठानातर्फे आणि आपण पाहू शकतो इथे किती मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे लोकांचा. खरं तर रायगड प्रतिष्ठानने यावर्षी सर्वांना प्रवेश हा मोफत दिलेला आहे. खरं तर कुठल्याही गरब्याच्या किंवा दांडियाच्या कार्यक्रमांना काही शुल्क आकारलं जातं, मात्र इथे येणाऱ्या प्रत्येकाला मोफत एंट्री मिळालेली आहे आणि त्याचसोबत विशेष म्हणजे इथं लाईव्ह म्युझिक सुद्धा सुरू आहे आणि खास करून या कार्यक्रमासाठी गरबा क्वीन पदवी मिळवणाऱ्या पिंकी अँड प्रीती यांचा परफॉर्मन्स सुरू आहे आणि इतक्या सगळ्या गोष्टी इथं आहेत. आपण नजर जाईल तिथवर आपल्याला लोकांची गर्दी दिसते. आजबद्दल सांगायचं झालं तर आज जणू इथं जेजुरीच आपल्याला दिसते, कारण सगळीकडे हळद उधळण झाली. अशा प्रकारे सगळ्यांनी पिवळ्या रंगाची पोशाख परिधान केलेला आहे आणि त्याचसोबत विशेष म्हणजे भाजपचे आमदार प्रवीण दरेकर जे विधान परिषदेचे गटनेते सुद्धा आहेत, त्यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम पार पडतोय आणि खरं 2 वर्षानंतर इतक्या मोठ्या उत्साहाने सगळेजण बाहेर पडले. त्यांना मोफत प्रवेश मिळाला, त्यामुळे प्रतिसाद हा आणखी जास्त मिळालेला आहे. हा दिवस आहे आज नवरात्राचा, मात्र एनर्जी मुंबईकरांची अगदी पहिला दिवस असल्यासारखी आहे. नवरात्रीचा जे म्युझिक आहे, गरब्याचं जे म्युझिक आहे ते 7 वाजता सुरू होतात तिथपासून. जोपर्यंत म्युझिक थांबत नाही तोपर्यंत हे लोक सुद्धा नाचणं आणि गरबा करणं थांबत नाही. त्यामुळे आपण परिस्थिती पाहू शकतो की किती उत्साह आहे लोकांमध्ये. नक्कीच रुचा, ज्या प्रकारे आपण सांगताय की त्या ठिकाणी अक्षरशः पिवळ्या रंगाची उधळण झालेली आपल्याला पाहायला मिळाली आणि नवरात्रोत्सव हा सगळीकडे जो आहे तो साजरा केला जाताना दिसतोय. तर तुर्तास दिलेल्या माहितीसाठी खूप धन्यवाद आणि त्यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. टाइम मासिकानं प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आणि रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांना टाइम 100 नेक्स्टच्या यादीमध्ये स्थान दिलेलं आहे. त्यांची लीडर्स श्रेणीमध्ये निवड झालेली आहे. तर आकाश अंबानींबद्दल टाइम मासिकानं म्हटलेलं आहे की ते व्यवसाय वाढवण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत. गुगल आणि फेसबुकसोबत अब्ज डॉलर्सचे गुंतवणुकीचे सौदे पूर्ण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. टाइम 100 नेक्स्ट लिस्टमध्ये स्थान मिळवणारे आकाश अंबानी हे एकमेव भारतीय आहेत आणि वयाच्या 22व्या वर्षी आकाश अंबानींना जिओच्या बोर्डामध्ये स्थान मिळालं आणि त्याच वर्षी जूनमध्ये त्यांना भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओची कमान देण्यात आली. रिलायन्स जिओचे 5G रोल आउट आकाश अंबानींच्या देखरेखीखाली होत आहेत आणि दिवाळीपर्यंत दिल्ली, मुंबई आणि इतर काही महानगरांमध्ये 5G लॉन्च करण्याची कंपनीची योजना आहे. तर या होत्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या अशा प्राईम घडामोडी. तर आजच्या प्राईम टाईममध्ये वेळ झालेली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.